नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर सध्या अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासानिमित्ताने अधिक मासामध्ये केलेल्या सेवा ह्या 10 पटीने फळ देऊन जाणाऱ्या असतात आणि भरपूर लोक अधिक महिन्यामध्ये खूप सेवा करतात, खूप धार्मिक कार्य करतात. या महिन्यात धार्मिक कार्यालाच खूप महत्त्व आहे आणि या महिन्यात 33 अंकाचेही खूप मोठे महत्त्व आहे. तर 33 अंकाचा तुम्हीही वापर करा आणि 33 अंक वापरून तुम्हीही या महिन्यात खूप मोठे पुण्य मिळवा आणि आतापर्यंत तुमच्याच्यानी सेवा झाल्या नसतील तरी थोडे दिवस अधिक महिन्याचे राहिले आहेत, त्या महिन्यामध्ये काही सेवा मिळून नक्कीच पुण्य करा आणि पुण्याचा लाभ घ्या. 10 पटीने पुण्य देऊन जाणारा हा महिना असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी नक्कीच ही सेवा तुम्ही करा. मीही ही सेवा केलेली आहे आणि करतही आहे. तर अधिक महिन्यामध्ये 33 अंकाचा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र संबंध आहे. तर ही सेवा केल्याने खूप मोठा लाभ होतो. तर आता अधिक महिन्याचे थोडे दिवस राहिलेले आहेत, तर नक्कीच तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि 10 पटीने लाभ घेण्याचा प्रयत्न करा. 33 चा आकडा हा 33 कोटी देवदेवतांचे प्रतिनिधित्व करतो. या महिन्यामध्ये 33 प्रकारच्या वस्तूचे दान करणे, 33 वातीचा दिवा लावणे आणि जावयाला 33 वाण देण्याची परंपरा आहे. त्यामुळे या महिन्यात 33 कुठल्याही प्रकारच्या धार्मिक गोष्टी करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी प्रदान करत असतात. तर अधिक मासातील 33 या अंकाचे महत्त्व आणि दान आपण पाहूया. तर 33 वातीचा दिवा. तर अधिक मासात विष्णू मंदिरात किंवा तुळशीजवळ 33 वातीचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तर या अधिक महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही 33 वाती प्रज्वलित करून आपल्या देवघरासमोर, तुळशी समोर किंवा एखाद्या मंदिरामध्ये दीपदान नक्की करा. या एकाच दिव्यात 33 वाती एकत्र करून प्रज्वलित केल्यास 33 कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य लाभते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक शास्त्रात सांगितलेले आहे आणि अशी श्रद्धाही आहे भरपूर भक्तांची. तर 33 दानाचे महत्त्व म्हणजे अधिक महिन्यात 33 संख्येत अनुसरून 33 वस्तूंचे दान करण्याचा नियम आहे. अधिक महिन्यात 33 दानाचे गुपित. तर कोणती वस्तू दान केल्याने कोणता लाभ मिळतो, तर यामध्ये प्रामुख्याने फळे, अन्नधान्य, वस्त्र, दिवे यांचा समावेश केला जातो. तर असं म्हणतात की हे दान केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. जावयाला 33 वाण देणे हे खूप शुभ मानले जाते, कारण काही भागामध्ये ही प्रथा आहे, काही भागामध्ये नाहीये आणि हे शास्त्रातच पहिल्यापासून आलेलं आहे. पण काही ठिकाणी ह्या गोष्टी कमी केल्या जातात. आता मोबाईलमुळे सगळीकडे सगळी माहिती पसरलेली आहे. तर अधिक महिन्यात नवीन लग्न झालेल्या जावयाला घरी बोलून 33 अनारसे किंवा इतर गोड पदार्थांचे वाण देण्याची पूर्वीपासून परंपरा आलेली आहे. जावई आणि लेकीचे लक्ष्मी नारायणाचे रूप मानून त्यांना अनेक प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात. तर नवीन असो किंवा जुने असो, मुलीला आणि जावयाला, लेक जावयाला लक्ष्मी नारायणाचे रूप मानून त्यांचा मानसन्मान केलेला आपल्यासाठी, आईवडिलांसाठी खूप शुभ असतो. या महिन्याचे खूप मोठे महत्त्व आहे. आणि वास्तू आणि 33 चा संबंध म्हणजे हिंदू वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूच्या निर्मितीशी जोडलेले मुख्य आधारस्तंभ. प्राचीन ग्रंथानुसार वास्तुमंडळात 45 देवतांचा समावेश असतो, ज्यापैकी 33 मुख्य देवता या वास्तू पुरुषाच्या विविध अंगावर विराजमान असतात. वास्तूचे रक्षण आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी या 33 देवताचे स्मरण केले जाते. आणि भरपूर जणांनी अधिक मासामध्ये त्यांच्या पद्धतीने भरपूर काही सेवा केलेल्या आहेत, करत आहेत. आणि ज्यांच्याकडून काही कारणास्तव आतापर्यंत सेवा झालेल्या नाहीत किंवा केलेल्या नाहीत, तर शेवटी का होईना पण तुमच्याकडून होईल त्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण या महिन्यामध्ये केलेले धार्मिक कार्य, पूजा पाठ, सेवा जे काही आहे ते 10 पटीने फळ देऊन जाणारे असते. म्हणून आतापर्यंत जरी तुमच्याकडून काही सेवा झाल्या नसतील, तर इथून पुढे यापैकी तुमच्याकडून होईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण या महिन्यात केलेल्या सेवा ह्या खूप फलदायी असतात, 10 पटीने फळ देऊन जाणारे असतात. माता लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहत असतो. कारण या महिन्यामध्ये या देवतांचे खूप महत्त्व आहे. हा महिना म्हणजे अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो. तर हा संपूर्ण महिना हा
विष्णू भगवान विष्णूंचा आहे. तर या महिन्यामध्ये सत्यनारायणही केलेला खूप शुभ असतो. घरच्या घरी स्वामी सेवेतून भरपूर जण सत्यनारायण पौर्णिमेला करतात, पण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंचा असल्यामुळे महिन्यातून एकदा तरी तुमच्याकडून शक्य झाल्यास सत्यनारायण नक्कीच करा. कारण अधिक मासात पूर्ण फळ आणि पुण्यप्राप्तीसाठी विष्णू सहस्रनाम, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीराम कथा यांचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तुम्ही सरते शेवटी मनोभावाने आणि श्रद्धा ठेवून जर सेवा केल्या तर नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर घरावर नक्कीच राहतो व आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते. तर नक्कीच तुम्ही 33 दानाचे खूप महत्व आहे. अन्नदान, दीपदान, गोमातेची सेवा करा. गोमातेसाठी तुमच्याकडून जे शक्य होईल ते दान करा. ब्राह्मणाला दिवा दान करा किंवा अन्नदान करा. कुठल्याही 33 वस्तूचे दान तुमच्याकडून शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करा. नक्कीच मनामध्ये श्रद्धा ठेवून कुठलीही आपण सेवा केली त्याचे फळ आपल्याला द्विगुणित मिळत असते. म्हणून नक्कीच तुम्हाला होता होईल तेवढ्या सेवा या महिन्याच्या सरते शेवटी तरी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला पूर्ण महिन्याची सेवा केल्याचा लाभ मिळेल. धन्यवाद.